रशियाने 2022 नंतर काही वेगळ्या प्रकारचे टॅक्टिक्स खेळलेले आहेत, ज्याला शॅडो फ्लीट आणि डार्क पूल म्हटलं जातं. तर शॅडो फ्लीट म्हणजे काय, ज्या जुने जे शिप टँकर्स आहेत, 15 वर्षापेक्षा जुने, जे काढले जातात आउटडेटेड म्हणून, साधारणपणे अशा शिप्स इथे वापरल्या जातात. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वेगळ्या नावाने बनवले जातात आणि हे पाठवलं जातं समुद्रमार्गे, जेणेकरून कंट्री ऑफ ओरिजिन म्हणजे हे तेल रशियाकडून आलं आहे हे कळू नये असं. त्याच्यामध्ये पुन्हा काही प्रकार आहेत, ते शिप फ्लॅग हॉपिंग करतात. एका देशाचा असलेला हे बदलून, फ्लॅग बदलून दुसऱ्या देशाचा लावतात, फ्लॅग हॉपिंग करतात. किंवा ते समुद्रातल्या समुद्रात एका शिप मधलं ऑइल दुसऱ्या शिप मध्ये ट्रान्सफर केलं जातं, त्याला डार्क पूल म्हणतात. अशा प्रकारे रशिया टॅक्टिक्स खेळते. किंवा तिसऱ्या अशा देशामध्ये तेल पाठवायचं ज्याच्यावरती निर्बंध नाहीयेत आणि तिथून ते परत रिरेबलिंग करून दुसऱ्या देशांना पाठवायचं.